कोंडी झाली आहे। इतर वाहनांना देखील या ठिकाणी आता जाण्यास त्रास होतो। त्या दरम्यान पोलीस आणि अनुयायांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू आहे। अनुयायी पोलिसांसोबत हुज्जत घालतात। दादरमधील चैत्यभूमीला जाण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी या ठिकाणी आलेले आहेत। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मयूर राणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मयूर, आपण पाहतोय दादरमधील चैत्यभूमीला जाण्यासाठी रिक्षातून अनुयायी आलेले आहेत, मात्र रिक्षा घेऊन जाण्यास मनाई केली जाते। नेमकं काय घडतंय? नक्कीच पाहायला गेलं आज 8 डिसेंबर आहे, त्याच्यासाठी चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि काही जे भीमनुयायी होते ते रिक्षा घेऊन चैत्यभूमीच्या दिशेने निघालेले होते। मात्र सायंच्या पुढे ही रिक्षाला परवानगी नसल्यामुळे जे मुंबई पोलीस आहे त्यांनी इथे सायंच्या इथेच रिक्षाला थांबवण्यात आलेलं होतं। मात्र ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गदारोळ आहे तो निर्माण झालेला आहे। रिक्षा अडवल्यामुळे जे भीमनुयायी जे रिक्षामधून आले होते त्यांनी रास्ता रोको केलेला आहे। पूर्णपणे सायन असेल किंवा कुर्ला असेल आणि घाटकोपर असेल या विभागात मोठ्या प्रमाणात वाहनांची मोठी रांग आहे ती लागलेली पाहायला मिळत आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा इथे मागवण्यात आलेला आहे। बाईक स्वार असतील ते देखील कुठेतरी निघाले होते। मात्र तुम्ही आता आताची दृश्य पाहू शकता तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गदारोळ आहे तो निर्माण झालेला आहे। पोलिसांनी जे भीमनुयायी आहेत त्यांच्यामध्ये बाचाबाची देखील काही वेळापूर्वी झाली होती, आता देखील चालू आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर पोलिसांचा जसा मोठा बंदोबस्त आहे तसेच भीमनुयायी देखील मोठ्या संख्येने त्याला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर काही वेळेस गेले 2 ते 3 तास आहे जे भीमनुयायी होते ते दादरच्या दिशेने निघाले होते, मात्र त्यांना इथे अडवण्यात आलं। मात्र आता काही वेळ त्यांचा राग आहे तो अनावर झाला आणि त्यांनी थेट रास्ता रोकोचा पर्याय निवडला आणि त्यांनी या ठिकाणी सायन या ठिकाणी त्यांनी आता रास्ता रोको आहे तो केलेला आपला पाहायला मिळत आला। काही वेळापूर्वी या ठिकाणी जे भीमनुयायी आले त्यांनी थेट जेवण देखील त्यांनी आज रस्त्यावर केलेलं, त्यांनी तेव्हा देखील रास्ता रोको करण्यात आला। आता या ठिकाणी मुर्दाबादच्या देखील घोषणा आहेत त्या आता देण्यात आलेल्या आहेत। सरकारच्या विरोधात देखील जे मोठ्या प्रमाणात घोषणा आहेत त्या दिलेल्या जात आहेत। पाहायला गेलं तर या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे तो आता मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आपला पाहायला मिळाला आहे। मयूर, आपण पाहतोय की सायंच्या इथून पुढे या ठिकाणी रिक्षाला मनाई करण्यात आली आहे। ही मनाई कायमस्वरूपी आहे, या आधीपासूनच मनाई होती की आज फक्त हा नियम लागू करण्यात आलाय, त्याविषयी काय सांगाल? नाही, जर असं पाहायला गेलं तर ही मनाई आहे ते कायमस्वरूपी आहे। सायंच्या पुढे रिक्षा आहे त्यांना परवानगी नाही आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात आहे पोलिसांनी देखील ज्या रिक्षा आहेत त्या इथे थांबवलेल्या आहे। सायंच्या पुढे याच्या देखील रिक्षाला परमिशन नाही आहे। मयूर, या ठिकाणी काही रिक्षावाल्यांचं म्हणणं आहे की आम्ही नेहमीच या दिवशी आम्ही नेहमीच दर्शनासाठी चैत्यभूमीवर रिक्षाने जातो। जर ही मनाई कायमस्वरूपी आहे तर या आधी या रिक्षावाल्यांना परवानगी मिळाली होती का? नक्कीच मी देखील काही रिक्षावाल्यांची बातचीत केली, त्या रिक्षाने देखील असं म्हणणं होतं दरवर्षी 6 डिसेंबरला रिक्षाला आहे जे परमिशन दिली जाते, मात्र यावेळी त्याचे असं म्हणणं आहे की यावेळी परमिशन का नाकारली आहे असा देखील सवाल आहे ते रिक्षा। नक्कीच मयूर, दरवर्षी या अनुयायांना चैत्यभूमीवर जाण्यासाठी या ठिकाणी रिक्षाला परवानगी दिली जाते, मात्र यंदा यांना ही परवानगी मिळालेली नाहीये, म्हणून सगळेच अनुयायी या ठिकाणी संतापले। तुम्ही आमच्यासोबत असेच थांबा, अनुयायांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण पाहूया। अगोदर न सांगितल्यामुळं सगळे रिक्षावाले आलेत, बरोबर आहे की जर आम्ही काय बोललो एवढे वर्ष जाऊन द्या, पुढच्या वर्षापासून आम्ही स्वतःहून हे करू की बाबा पुढच्या वर्षी रिक्षा अलाउड नाही तर आम्ही घेऊन येणार नाही। पण आज तुम्ही एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करताय, बरोबर आहे का नाही? आम्ही फक्त एवढीच विनंती आहे की रिक्षावाले पण आमचे आहेत, टेम्पोवालेही आमचे आहेत, कारवालेही आमचे, सगळे आमचेच। एक दिवसाची विनंती आहे, संध्याकाळी 12च्या नंतर तर आमचे लोक घरी पण जातील, फक्त आजच्या दिवसाची मागणी आमची बस। आता अनुयायांना आव्हान नाही की आता पोलिसांची अडचण आहे, कारण पुढे रिक्षाच आपल्याला येत नाहीये, त्यामुळे जोपर्यंत ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट किंवा जे ट्रॅफिक पोलीस आहे त्यांना बघून आदेश येत नाही आहे तोपर्यंत त्यांची अडचण आहे। रिक्षा पुढे आले तर त्यांच्यावर ऍक्शन होईल, त्यामुळे मी आताच आपण लक्षात आणलेलं आहे। मी नक्की मुंबई पोलीस आयुक्त जे आहे ते त्यांच्याशी बोलेन आणि जे आंदोलन चालू आहे ते आंदोलन त्या ठिकाणी थांबवण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि जे काही ट्रॅफिक जाम झालेलं आहे लोकांनाही त्रास होऊ नये अशी आपली भूमिका आहे। पुढच्या वर्षापासून आम्ही स्वतःहून हे करू की बाबा पुढच्या वर्षी रिक्षा अलाउड नाही तर आम्ही घेऊन येणार नाही। पण आज तुम्ही एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करताय, बरोबर आहे का नाही? आम्ही फक्त एवढीच विनंती आहे की रिक्षावाले पण आमचे आहेत, टेम्पोवालेही आमचे आहेत, कारवालेही आमचे, सगळे आमचेच। एक दिवसाची विनंती आहे, संध्याकाळी 12च्या नंतर तर आमचे लोक घरी पण जातील, फक्त आजच्या दिवसाची मागणी आमची बस। फडणवीस साहेब, आम्ही तुम्हाला एकच विनंती करतो की प्लीज तुम्ही आम्हाला आमच्या बाबासाहेबांच्या चरणी आम्हाला जाऊ द्या। या देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत
त्यांनी ह्या गोष्टीला पूर्णपणे लक्ष वेधित करावं की आपण 6 डिसेंबरला वाहतूक पोलीस आणि पोलीस प्रशासन यांना आपण परवानगी देण्यात यावी आणि कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही अनुयायांना की दर्शन घेण्यासाठी हे आपण लक्षात घ्यावे. सगळ्या गाड्या अलाउड आहेत, मग आमच्या रिक्षाच अलाउड का नाही? दरवर्षी अलाउड असतात, याच वर्षी का नाही? हे यांनी जाऊ द्यायला पाहिजे ना. 3 तासापासून इथे रिक्षा थांबलेत, जाऊ दिले. किती वेळ झाला तुम्ही इथे बसून? 2 तास झाले आम्ही. 3 तास होऊन गेले की आम्हाला इथे येऊन थांबा बघू. आजूबाजूला आम्हाला जाऊ दे ना ते लोक. तर आपण पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडे. मयूर, आपण पाहतोय या अनुयायांचं म्हणणं आहे की दरवर्षी आम्हाला आजच्या दिवशी रिक्षातून जाण्याची परवानगी दिली जाते, आत्ता मात्र आमचा रस्ता का अडवला जातोय, कारण नेमकं काय? आज ही परवानगी का नाही देण्यात आली? नक्कीच जर पाहायला गेलं तर याच्या आधी देखील त्यांना 6 डिसेंबरला रिक्षाचे परमिशन द्यायची असे रिक्षावाल्यांचे म्हणणे होते की आम्ही याच्या आधी देखील 6 डिसेंबरला रिक्षा घेऊन जात होतो. मात्र आता काही कारणास्तव त्यांना सायंच्या पुढे रिक्षा आहे ती परवानगी नाकारलेली आहे. होणारी गर्दी असेल, भीम अनुयायांची होणारी गर्दी असेल किंवा इतर वाहनं देखील त्या विभागात जात असतील, त्याच्यामुळे का होईना ही जी परमिशन असेल ती आता रिक्षा चालकांसाठी नाकारण्यात आलेली असू शकते. मात्र आता या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने जे भीम अनुयायी आहेत ते रस्त्यावर उतरले आपल्याला परत एकदा पाहायला मिळत आहे.